नमस्कार. रक्ताचा रंग लाल असतो हे तर लहान मुलालाही माहिती आहे, पण रक्तामध्ये असणारा प्लाझ्मा फिकट पिवळसर रंगाचा असतो हे कोणाकोणाला माहिती आहे? चला तर मग जाणून घेऊयात आपल्या रक्ताविषयी. तर पहा, रक्त म्हणजेच ब्लड हा एक फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे ज्यामध्ये प्लाझ्मा आणि काही एलिमेंट्स असतात. रक्ताच्या 55% असतो आपला प्लाझ्मा आणि 45% असतात आपल्या ब्लड सेल, ज्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स असतात. प्लाझ्मा जो आहे फिकट पिवळसर रंगाचा असतो. ज्यावेळेस एखाद्या आजाराची टेस्ट करायची असते त्यावेळेस रक्तामधला प्लाझ्मा काढून नेला जातो. जसं कॅन्सर वगैरे या बिमारीमध्ये रक्त नाही नेलं जात टेस्टसाठी, तर त्यामधला प्लाझ्मा काढून नेला जातो. तर पहा, इन प्लाझ्मामध्ये 90 to 92% वॉटर असतं, 6 to 8% प्रोटीन असते. त्यानंतर खूप स्मॉल अमाऊंट मध्ये मिनरल्स असतात, ज्यामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड क्लोराईड यासारखे काही द्रव्य असतात. मेजर प्रोटीन इन प्लाझ्मामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन आहे ते म्हणजे फायब्रोजन. हा ब्लड क्लॉटिंग मध्ये किंवा कोअग्युलेशन मध्ये मदत करतं. ज्यावेळेस आपल्याला इंजर होतं किंवा ऍक्सिडेंटली आपलं रक्त व्हायला लागतं त्यावेळेस ब्लड क्लॉटिंग मध्ये हा फायब्रोजन मदत करतो. हा एक प्रकारची प्लेटलेट्स आहे. त्यानंतर आहे ग्लोब्युलिन, डिफेन्स मेकॅनिझम इम्युनिटी, आपली इम्युनि सिस्टम मध्ये हा हेल्प करतो. त्यानंतर आहे अल्ब्युमिन, मेंटेन ऑस्मोटिक बॅलन्स, आपल्या शरीरामध्ये रक्ताचं आणि पाण्याचं जे बॅलन्स आहे ते मेंटेन करतं. त्याचबरोबर आपल्या पूर्ण बॉडीला वॉटर डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम सुद्धा अल्ब्युमिन करतं. त्यानंतर प्लाझ्मा ज्यावेळेस प्लाझ्मा आपल्या ब्लड मध्ये असतो त्यावेळेस तो इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो, पण ज्यावेळेस आपल्याला इंजर होतं त्यावेळेस हा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येतो. आणि त्यानंतर हा फायब्रोजन एक जाळीसारखा आकार धारण करतो, ज्यामध्ये डब्ल्यूबीसी, आरबीसी येऊन अटकतात आणि तिथे ब्लड क्लॉटिंग होण्यास मदत होते. तर सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे सिरम. सिरम कशाला म्हणतात? व्हेन वी रिमूव्ह क्लॉटिंग फॅक्टर्स फ्रॉम द प्लाझ्मा इज कॉल्ड अ सिरम. प्लाझ्मा मधून क्लॉटिंग फॅक्टर जर आपण मायनस केले तर त्यानंतर उरणारा जो पदार्थ आहे त्याला सिरम म्हणतात. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्लाझ्मा मायनस ब्लड क्लॉटिंग इक्वल सिरम. हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात नीट फिट करून ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला वेळेवर आठवेल आणि तुमच्या जर फॉर्म्युला आठवला नाही तर तुमच्या डोळ्यातून रक्ताऐवजी पाणीच येईल. तर मित्रांनो, एक प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. आपल्या रक्ताला जो लाल रंग आहे तर हा लाल रंग कशामुळे येतो? उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या जास्तीत जास्त मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.